आओ जेवायला वाढू का? नको. वहिनींचं गिफ्ट दिलं का? काय? वहिनी? कोण वहिनी? आओ त्या कानातलं वाल्या आनंद भाऊजींच्या होणाऱ्या मिसेस. दिलं. पायचेप जरा. वहिनींना खूपच आनंद झाला असेल ना, वाढदिवसाच्या दिवशीच एवढं सरप्राईज गिफ्ट मिळालं. खूपच खुश होऊन गेले असतील वहिनी, नाही? हे ते वहिनी म्हणणं बंद कर का आधी. तू पाहिलेस तरी का तिला? नाती जोडायला जातेस डायरेक्ट. एक लक्षात ठेव, ती तुझ्यापेक्षा हुशार आहे, टॅलेंटेड आहे आणि मुख्य म्हणजे यंग आहे. वहिनी म्हणे वहिनी. पायचेप. नीट चेप. बरं बा, आनंद भाऊजींची मैत्रीण असं म्हटलं तर चालेल का? तुम्हीच सांगा बा. ठीक आहे. त्यांना एवढं वाढदिवसाच्याच दिवशी सरप्राईज गिफ्ट मिळालं, खुश होऊन गेले असतील. कळलं ना, पुढे बोलशील का? परत परत काय तेच? नाही, मग तुम्ही पण अथर्वला उद्याच देऊन टाका ना गिफ्ट. नाही म्हणजे तो पण खुश होऊन जाईल ना. दे मग. अहो पण तुम्हीच आणणार होतात ना. तू सांग, मला वेळ नाही. मी कसं? बडबड बंद कर ग. झोप आली मला. पाहिजे. बर. उद्या लवकर याल ना घरी? बघतो. अरे हो हो, हळू हळू. ये. मोठा हो बाबांसारखा. येस. हा. आओ. येस, आय विल कॉल यू. सी यू. आओ. हा शाळेत जाऊन राहिला. आज वाढदिवस आहे ना त्याचा. आशीर्वाद द्या त्याला. पाया पड बाबांचे. हा. कुणाच्याही पाया पडायची सवय लावून घेऊ नकोस, कळलं का? मग तो तुझा बाप का असे ना. असं काय शिकवून राहिला? काय चुकीचं शिकवतोय? या असल्या गोष्टींमुळे माणूस कधी मोठा होत नाही. आशीर्वाद आणि कुणाच्या तरी पाया पडणं. माणूस मोठा होतो तो स्वतःच्या हुशारीनं आणि टॅलेंटनं, जसा तुझा बाबा झालाय. कळलं? तेही खरंच आहे. प्रत्येकाला थोरा मोठ्यांच्या सदिच्छांची गरज राहतेच. कठीण प्रसंगी तीच शिदोरी कामी पडते. तू आणि तुझे बुरसटलेले विचार. युजलेस. बाबा तुम्ही आज मला बर्थडेला अवेलेबल येणार ना? नाही मी केक नाही कापलाय. बघतो. बघतो बिकतो काही नाही. हा, पोराचा वाढदिवस आहे, यायलाच पाहिजे बर का? झाला का बर्थडे बॉय तयार? होता. नमस्कार करा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू नया.
थँक्यू नॅरी मम्मी. बरं, तयारी झाली का बर्थडेची? नाही ना, शेवटपर्यंत चालूच राहते तयारी. तू तयारी कर, या दोघांना मी घेऊन जाते आज. हो का? बरोबर. संध्याकाळी यायचंय बर्थडेला, विसरायचं नाहीये. भक्ती मिसला फोन माहिती नको भेटलू. नाही नाही, तुझ्या भक्ती मिसला लगेच फोन करून टाकते ना मी. हा, जा आता शाळेत. चला. हॅलो. हॅलो, भक्ती मॅडम. हो, बोलते. आपण? मी अथर्वची आई बोलून राहिली. अथर्व सुभेदार फर्स्ट मध्ये येतो. हा हा हा, बोला बोला. हा, काही नाही, आज त्याचा वाढदिवस आहे म्हणून घरी छोटीशी पार्टी ठेवली होती. हो. त्याची खूप इच्छा आहे का तुम्ही यावं म्हणून. आज संध्याकाळी पार्टी आहे म्हणून निमंत्रण करायला फोन केलाय. याल ना? आज? तुम्ही आलात तर त्याला खूप खुशी होईल. हो, मी आहे. नक्की आहे. थँक्यू. हा, ठेवते. हो, बाय. गुड मॉर्निंग डार्लिंग. हे सनशाईन, गुड मॉर्निंग. हे तुम्हाला पिकअप करायला येतोस ना? ऑफ कोर्स स्वीट हार्ट. सो स्वीट. लव यू. लव यू. बाय. बाय. चल शनाया, मला आज यायला उशीर होईल. का ग? अगं, माझ्या क्लासमध्ये एक स्टुडंट आहे, अथर्व सुभेदार. त्याचा आज वाढदिवस आहे. त्याच्याच आईचा फोन होता, त्यांनी आज मला घरी बोलवलंय. एक मिनिट, तू काय नाव सांगितलंस? अथर्व सुभेदार. नो. का ग, काय झालं? भक्तीला न सांगितलेलंच बरं. अर्थात कदाचित कळेलच. त्याचा फोटो भेटतो नाही यार, पण हॉलमध्ये काही फोटो वगैरे दिसला नाही. अगं, बोल ना. नाही, काय नाही, जा ना तू. बाय. बाय. कॅरी, तुझ्या बायकोने आज तुला कितीही बोलवलं ना, तरी मी तुला घरी जाऊच देणार नाही. ॲट एनी कॉस्ट.